एका लग्नाची दुसरी गोष्ट। हा मानव, काय काही काम असेल तर बोल। म्हणजे काम आहे पण तुझ्याकडे नाही, घनश्यामकडे काम होतं। आला का तो? जिथे कुठे गेला होता तिथून परत? तो जिथे कुठे नाही, हैदराबादला गेलाय। ओ, असं सांगितलं का त्यानं तुला? हो, कारण तो तिकडेच गेलाय मानव। ठीक आहे राधा, तुला जर गोड गैरसमजातच राहायचं असेल ना तर ठीक आहे। काय काम आहे तुझं घनश्यामकडे? माझं नाही, आपल्या ऑफिसचं काम होतं। आपल्या ऑफिसचे काही कम्प्युटर्स त्याच्याकडे एएमसी साठी गेलेत, सो त्या संदर्भात मला त्याच्याशी बोलायचं होतं, पण त्याचा फोनच लागत नाहीये राधा। हो ना रे, फोन लागतच नाही, नॉट रिचेबल आहे। माझं पण बोलणं झालं नाही त्याच्याशी। झालं बोलणं तर देईन तुझा निरोप। हे बघ, तू काय बोलतेस मला खरंच काही कळत नाहीये, समजावून सांग ना नीट। मूर्खपणा झालाय ग। इतके दिवस ना मी फक्त कमळ बघत होते आणि आता मला त्या कमळाच्या आजूबाजूचा चिखल दिसायला लागला। आणि हे टाळायचं असेल ना तर मला काय करायला पाहिजे माहितीये का? मला हे काव्य आहे ना, हे संपवायला पाहिजे। ही तराला आहे ना सगळी माहिती, ती मारून टाकायला पाहिजे। कोणी काही बोललंय का तुला? नाही, तू या सगळ्या या वयात ना हे सगळं चाललंय ना, जे काही मोरपीसर, हे भंगारात दे, भंगारात दे, नाही तर त्याला जाळून टाक। तुला कळतंय का मी काय म्हणते? या सगळ्या वयात जाळून टाक सगळ्या। पप्पा, मला काहीतरी वेगळं बोलायचंय तुमच्याशी। मी खरंच नाही जाणार आहे अमेरिकेला। तुम्हाला सोडून मी कशी जाऊ शकेन पप्पा? हे बघ, असं बोलून खोटी आश्वासनं, खोटी प्रलोभनं दाखवायची नाही। लग्नानंतर मुलगी ही नवऱ्याचीच असते हे चांगलं ठाऊक आहे मला। मी खूप खंबीर आहे, मी काहीही पचवू शकतो। तुझ्या आईनं आकारी जाऊन चांगला धडा शिकवलेला आहे मला। तो डोंट ट्राय टू कन्सोल मी। कायम लक्षात ठेव, आय एम अ स्ट्रॉंग मॅन। असं काय करतेस गकू? काय मला सांग ना बाळा, काय होतंय तुला? काय झालंय काकू? तुम्ही सगळे उगाच काळजी करताय। आलं माझ्या लक्षात आलं। ए वेडाबाई, तुला फोनवर बोलायचंय का मित्रमैत्रिणींशी? वहिनीवर बॅलन्स संपला असेल, माझा मोबाईल देऊ का? वाटेल तितका वेळ गप्पा मार हा। आणि वाटल्यास आम्ही तिघी बाहेर जातो। चला चला, तिला बोलू दे, एकटीला बोलू दे। हा काकू, मला कुणाशीच बोलायचं नाही, मी अभ्यासाला बसले होते। अगं आता कुठे अभ्यास? आता तर सुट्टी आहे ना तुला? हो, पण सुट्टी संपेल ना 2 महिन्यांनी, मग सुरू करायलाच लागेल अभ्यास। आधीच नको त्या गोष्टींमध्ये इतका वेळ वाया घालवलाय मी, तर बसते आता, सुरू करते ना। आई ग, माझी ना खूप गोची झाली आहे ग। मला कळतच नाहीये की पप्पांना मी कसं समजावून सांगू, किंवा ना कसं बाहेर काढू मी स्वतःला सिच्युएशन मधून। आय हॅव नो क्लू। राधा, राधा काय झालंय? काय पप्पा, हे किती अस्वच्छ झालंय इकडचं, धूळ आहे सगळी इकडे। तुम्ही नीट लक्ष देत नाही पप्पा। बाहेर पण बरं ठेवलंय, पण इथे खूप घाण करून ठेवलीये तुम्ही। मी जरा नॅपकिन घेऊन येते। काय पप्पा, मला धुळीचा त्रास होतो, तुम्हाला माहिती आहे, मला त्रास होतो, मला आवडत नाही असं स्वच्छ असलं की। मला नॅपकिन घेऊन येते मी, थांबा 1 मिनिट। भाऊजी, अहो मगाशी ती जेमतेम 15 वाक्य बोलली, पण ते सुद्धा कुठल्याही उपमा अलंकाराशिवाय। म्हणजे बघा, काय म्हणालाय प्रभात तुला? सांग मला। तुला वेळच नाहीये माझ्यासाठी, तो खरंच खूप बिझी आहे ग, खूप कामात आहे। आणि मला काहीच प्रॉब्लेम नाहीये अगं, हे सगळं तो माझ्याशी नीट बोलून सुद्धा सांगू शकला असता ना। इतकं असं बोलायची काहीच गरज नव्हती ना रूडली। मला असं वाटलं ना की आता सगळं संपलंय। एका लग्नाची दुसरी गोष्ट।